भाजप आमदार सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड पोलिसांनी शाही बडदास्त दिल्याचं दिसतंय। बीड जेल बाहेर खोक्याला बिर्याणीचं जेवण देण्यात आल्याची माहिती आहे। जेल बाहेर हा सतीश भोसले बिनधास्त मोबाईलवर बोलतानाचा व्हिडिओ देखील समोर आलाय। हा खालचा व्हिडिओ असल्याची माहिती मिळतेय। तसंच कोणत्याही परवानगीशिवाय खोक्याची परिवारासह भेटही झाली। तसंच त्याला आमदार धस यांचा आणखी एक कार्यकर्ता बिनधास्त वावरताना दिसतोय। विशेष म्हणजे अजिंक्य पवळ हा कार्यकर्ताही आणखी एका प्रकरणात आरोपी आहे। कार्यकर्त्यांचा मुक्त वावर, जेवणाचे खास डबे कारागृहात येत असल्याची माहिती आहे। दरम्यान या प्रकरणी 2 पोलीस आणि कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षकांनी निलंबित केलंय, तर चकलांबा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, शाही बडदास्त ठेवली जाते सतीश भोसलेची, पोलिसांची नेमकी भूमिका काय या सगळ्यामध्ये? आपण पाहिलं तर काल हा सगळा प्रकार समोर आलेला होता आणि ज्यामध्ये खोक्याला बिनधास्तपणे कारागृहाच्या आवारामध्ये खाण्यासाठी दिलं गेलं। त्याच्या बिस्लरीची पाण्याची बॉटल त्याला हात धुण्यासाठी होती। पोलिसांचे फोन त्याला संभाषणासाठी होते आणि तिथून त्यांनी नेमकं कुणाशी संभाषण केलं हे महत्वाचं आहे। मात्र या सगळ्या प्रकरणात पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी कठोर भूमिका घेत त्यासोबत जे 2 कर्मचारी देण्यात आलेले होते त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली आहे आणि जे ठाणेदार आहेत चकलांबा पोलीस ठाण्याचे त्यांना देखील या सगळ्या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। त्यामुळे आपण पाहतो की कशा पद्धतीनं त्याची बडदास्त या ठिकाणी ठेवली गेली आणि पोलीस या सगळ्या दिमतीला कसे होते हे समोर आलेलं आहे आणि त्यामुळे बीडच्या सगळ्या प्रकरणात बीड पोलिसांवरच पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं आणि या सगळ्या प्रकरणात आता पोलीस अधीक्षकांनी कारवाई करत 2 कर्मचारी निलंबित केलेत, तर चकलांबा पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे। प्रज्ञा कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।